नमस्कार मित्रांनो, संपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत IBPS पॅटर्नची IBPS पॅटर्नची फ्लॅट आणि फ्लोअर बेसची पदर बनवा. फ्लॅट आणि फ्लोअर बेस हे कसं असते मित्रांनो, तर हे 4 माळे असते. 4 त्यामध्ये फ्लोअर असतात. हे फ्लोअर झाले, हे जे आहे फ्लोअर झाले सारखे सारखे. आणि हा 1 ते 4 हे माळे झाले. हे माळे झाले 1 ते 4. तर समजा पी असेल तर इकडे क्यू येते. याची पीची पूर्व बाजूमध्ये ही पूर्व बाजू ही, उत्तर बाजू ही, पश्चिम बाजू ही आणि दक्षिण बाजू ही. ईशान्य बाजू कोणती याची? ईशान्य बाजू ही. आग्नेय कोणती? ही. नैऋत्य कोणती? ही. वायव्य ही. या आधारावर ही फ्लॅट अँड फ्लोअर सिस्टीमचा पझल येत असते मित्रांनो, 5 मार्काला. तर आपण आता सॉल्व करू. मित्रांनो, काय म्हटलं आहे? 8 व्यक्ती आहे, A B C. काय म्हटलं आहे? BCD, WXY आणि Z असे 4 मजली इमारतीवर राहतात. मित्रांनो, पहिले आपण इमारत काढून घेऊ. 4 मजली इमारत आहे. वरचा फ्लोअर 4. ही मित्रांनो सॉल्व करायची पॉसिबिलिटी घेऊन सोडवायचं. तर याच्या आपण 2 पॉसिबिलिटी बनवू. काय म्हटलं? त्यात एक हे वाटत आहे समोर काय दिसत पाहिजे. फ्लॅट फ्लॅट पीच्या पूर्वेस आहे म्हटलं बा. मग पीच्या पूर्वेस म्हणजे 3 इथं येईल. ठीक वाचलं तर पहा, आपण ही माहिती पूर्ण तयार केली आहे. समोर ही बदल महत्त्वाची आहे. आता ज्या फ्लॅटमध्ये ए राहतो त्या फ्लॅटच्या वर लगेच डी राहतो. त्यावर राहतो बरोबर, त्यावर लगेच डी राहतो. आपण पण झालं, परंतु क्यू मध्ये नाही. मध्ये नाही, मग कुठे येईल? पी मध्ये येईल. कुठे? इथे येईल. पी मध्ये येईल. मध्ये काय येईल? पी मध्ये येईल. नाही, ती येत नाही बरोबर. त्या मजल्यावर ए आणि झेड राहतो. यामध्ये 2 मजले आहेत, ए आणि झेड. त्यामधले 2 मजले बरोबर. आता समजा आपण इथं इथं आपण ए घेतला, तर आपण ए घेतला. झेड कुठे घ्यावं लागेल आपल्याला? 1 2. झेड इथं घ्यावं लागेल. पण याच्यावर डी आहे, मग इथं याच्यावर डी बसताय का? नाही बसताय. मग का होईल? 3 पॉसिबिलिटी हो. तर आपण ए इथं घेतला, डी त्यावर घेतला. ए आणि झेडमध्ये 2 आहे, मग इथं झेड लिहिलं तर इथे येईल का? एकच व्यक्ती येईल, हे नाही बसत. मग काय करायला लागेल आपल्याला? आपल्याला इथं घ्यायचा, एच्यावर डी आहे, झेड आहे बरोबर. त्या एच्यावर डी आहे. 2 पॉसिबिलिटी झाल्या. झेड एक वेळा इथं लिहा आणि एक वेळा क्यूमध्ये. माहीत नाही झेड. झेड एक वेळा पी फ्लॅटमध्ये लिहा, एक वेळा झेड क्यू फ्लॅटमध्ये लिहा. आपली पद्धत इथपर्यंत झाली. त्या मजल्यावर झेड आणि बी राहतात, त्यामध्ये फक्त एक मजला आहे. झेड आणि बी म्हणजे एक मजला आहे, हा जो मजला आहे. मग बी कुठे येईल? हे इथं येईल. बी इथं आला, कारण की एकच मजला आहे म्हणताय. तर हे इथपर्यंत झालं आपलं समोरचं. सम क्रमांक मजल्यावर राहणारा वाय. वाय सम क्रमांक मजल्या, सम क्रमांक मजला कोणता? 4 आहे. वाय इथं येईल आणि वाय इथं येईल. आला राहतो. सी हा एक्सच्या मजल्याच्या खाली राहतो. सी हा एक्सच्या मजल्याच्या खाली राहतो. त्या मजल्याच्या खाली सी
बरोबर. आणि एकाच फ्लॅटमध्ये राहतो. आता पहा कोणता फ्लॅट खाली आहे. फ्लॅट हा खाली आहे. एकच हा हा खाली आहे. त्या इथं लिहा, इथं लिहा, एक्स इथं लिहा, एक्स इथं लिहा. झालं. आणि एक्स एकाच फ्लॅटमध्ये राहतात पण झेड सोबत नाही म्हणते येईल. आणि एक्स झेड सोबत राहत नाही एकाच फ्लॅटमध्ये. इथं आपण एक्स आला, झेड क्यू मध्ये आला इथं, पण क्यू मध्ये कटलं. तर इथं पहा झेड पी मध्ये आला, एक्स क्यू मध्ये आला आणि सी क्यू मध्ये आला. हे बरोबर आहे. तर काही तर राहिलेलं एक्स डब्ल्यू डब्ल्यू येईल. मित्रांनो ही वाली अरेंजमेंट आपली बरोबर आहे. ॲटोमॅटिक एक कट्टे पॉसिबिलिटी घेतली तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.